अकोले तालुक्यातील वारुंगुशी सह आदिवासी भागात दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी अचानक गारपीट व वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, कांदा, बाजरी, ज्वारी तसेच भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले असून जनावरांच्या चाराचाही मोठा फटका बसलाय। उघड्यावर ठेवलेले चारा पूर्णपणे भिजून खराब झाल्याने शेतकरी अडचणीत सापडलाय। हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी हतबल झाला असून त्याच्यावर आर्थिक संकट ओढवलंय। या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त पिकांसह चाऱ्याचाही तातडीने पंचनामा करून शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी समाजसेवक अनंत महादू घाणे, मारुती खाडे, देविदास भागडे, रामदास लांडगे, राजू भवारी, अंकुश भवारी, नामदेव लोटे, विठ्ठल भवारी, रविराज पोपेरे, शंकर घाणे, लक्ष्मण भागडे, गोविंद घाणे, चिंदू घाणे, ठकेश कडाळी, सुनील पवारसह समस्त शेतकरी वारुंगशी व परिसरातील शेतकरी यांनी केली आहे। तसेच गारपिटीनंतर तात्काळ तहसीलदार मोरे, कृषी अधिकारी पवार व गटविकास अधिकारी माने यांना संदेश पाठवून पंचनाम्याची मागणी करण्यात आली आहे। तहसीलदार मोरे यांच्याशी दूरध्वनीवर समाजसेवक अनंत घाणे यांनी संपर्क साधून आदिवासी भागातील सर्व नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे तातडीने करण्याची विनंती करण्यात आली आहे। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषी सहाय्यक अधिकारी गभाले यांनी पंचनामे करावेत अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी तलाठी पिचड आदेश असतानाही ग्रामपंचायतील उपस्थित राहिले नाही। पावसाअभावी भरपूर लोकांचे आमचे नुकसान झाले, परंतु सदर आम्ही सर्व ग्रामस्थांना त्यांना सांगितलं तुम्ही पंचनाम्यासाठी या। शेवटी पंचनाम्यासाठी ताते आलेच नाही। शेवटी आम्ही तहसीलदारांना आम्हाला इथून फोन करायला लागला। आमचे सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक अनंत घाणे साहेब यांनी तहसीलदारांना लगेच जागेवरती फोन लावून आणि त्यांना तात्काळ पंचनामा करण्यासाठी तात्यांना सांगितलं। अजूनही तात्या इथं उपस्थित नाही आहे। शेवटी आम्ही ग्रामसेवक आणि आपले कृषी सहाय्यक काळपडे साहेब यांनी इथं पंचनामे केले शेतकऱ्यांचे। आज या ठिकाणी आमचे वारुंगशी सर्व ग्रामस्थ यासाठी आम्ही तहसीलदार असतील, कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी समवेत आमचे कृषी साहेब, काळपडे साहेब, आमचे भाऊसाहेब गवाले आणि आमचे सर्व सहकारी मारुती खाडे असतील, विठ्ठल भवारी असतील, आपले कडाळे असतील, अंकुश भवारी असतील, घाणे असतील, विठ्ठल भवारी असतील, सर्वच आमचे इथले गावातले ग्रामस्थ उपस्थित आज आम्ही या ठिकाणी यासाठी सर्वच ग्रामांच्या अडीअडचणी सांगण्यासाठी जमा झालो आहोत। रात्री जो अवकाळी पाऊस झाला काल, त्या अवकाळी पावसामध्ये जे गारपीट झाली, या गारपिटीमध्ये वादळामध्ये आमचे शेतीचे अतोनात नुकसान झालं। यामध्ये गहू असेल, हरभरा असेल, भुईमुग असेल, कांदा असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल आणि विशेष म्हणजे जनावरांसाठी झाकून ठेवलेला चारा आणि ओपन राहिलेला चारा याची अतोनात नुकसान झाली। त्याचबरोबर या आदिवासी भागामधील राजूरच्या वरचा जो पट्टा आहे, केळुंगण, रतनवाडी, घाटघर, बारी, मुदखेल, पेनशेत, वारुंगशी या सर्व भागामध्ये हे अति वादळाने आणि पावसाने जी कौलांची पडझड झाली, घरांची पडझड झाली, यांचेही तातडीने पंचनामे केले पाहिजे। तातच मला काही ठिकाणी फोन आले, आमचे बांध पण फुटलेले आहेत, घरांचे पत्रे आणि कौलं पण उडालेले आहेत। तर ते सर्वांचे संयुक्त पंचनामे होऊन आज सर्व शासन स्तरावरून आमच्या आदिवासी भागातील जो एकाच पिकावर अवलंबून असतो, कधीतरी थोडं पाणी असतं तर आपलं उन्हाळी पीक घेतलं जातं, त्याच्यातही अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी यामधून जी आर्थिक नुकसान होती ती सरसकट आमच्या आदिवासी भागातील शेतकऱ्यांना मिळावी म्हणून आम्ही आज मागणी करतो। यासाठी उपस्थित आमचे भाऊसाहेब असतील, आमचे तळपडे कृषी सहाय्यक असतील, यांच्या माध्यमातून आज जो पंचनाम्याचा सर्वे होणार आहे, यांनी सर्व आमचे ग्रामस्थ यांना सहकार्य करून आणि जास्तीत जास्त आमची जी नुकसान झालेली आहे तिचा पंचनामा व्हावा अशी आम्ही सर्व ग्रामस्थांच्या आदिवासी भागातील जनतेच्या वतीने विनंती करतो की आपण सदर पंचनामे करताना कोणीही आमचा लाभार्थी आदिवासी शेतकरी सुटणार नाही आणि त्यांना आर्थिक भरपाई कशी मिळेल यासाठी आपल्या प्रयत्नातून तुम्ही प्रयत्न करावेत आणि प्रशासनाकडे तेवढी माहिती द्यावी आणि प्रशासनाने तातडीने ही माहिती शासनाला कळवून आम्हाला
आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आदिवासी भागातील जनतेच्या वतीने मागणी करतो. थांबतो. जय आदिवासी, जय राघोजी, जय बिरसा. ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.